मुंबई पोर्ट्रस माझी गोदी माता. ह्या गोदी मातेने मला खूप काही दिले. हा 38 वर्षाचा प्रवास ह्या गोदी मातेसोबतचा अखेरचा हा संपणार. आज ह्या सत्कारानिमित्त माझ्या प्रवासाची सुरुवात मला आठवते. त्यावेळेला आम्हाला गोणी उचलून दाखवायला सांगितले आणि हातगाडीवर 300 किलो वजन ठेवून पळत घेऊन जायचं. असे इंटरव्ह्यू देऊन आजीबाबांच्या आणि माझ्या भावाच्या आशीर्वादाने मी 6 नोव्हेंबरला 1987 या दिवशी माझा प्रवास सुरू केला. एक तो दिवस आज आणि आजचा माझा हा सत्कार. अहो, आज एवढ्या वर्षानंतर अखेर तुमच्या रिटायरमेंट सत्काराचा दिवस आला. 38 वर्षाच्या मेहनतीनंतर तुम्ही आता रिटायर होणार. एक गोष्ट तर मी नक्की सांगते, मला खूप अभिमान आहे तुमचा. पहिल्यापासून मी ऐकून होते की तुमचं काम खूप मेहनतीचं आहे, पण आज तुमच्या रिटायरमेंटच्या सत्कारानिमित्त मला पाहायला मिळालं की तुम्ही किती मेहनत करता आपल्या कुटुंबासाठी. या 38 वर्षात तुम्ही जपलेली नाती मला पाहायला मिळाली. या प्रवासात आपण खूप चढ उतार पाहिले आणि त्यांना एकत्र सामोरे जात आता आपण ह्या क्षणाला आलो. सगळ्या नात्यांना जपत तुम्ही आता रिटायर होणार आहात. यापुढे आपण आता स्वतःला वेळ देऊ, आपल्या तब्येतीवर लक्ष देऊ आणि सोबत हसत एकमेकांना सांभाळत हे आयुष्य जगू. माझ्या आयुष्यात 1989 पासून तुझी साथ लाभली. ते बोलताना प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. त्याच्या यशामागे खरंच ती स्त्री माझ्या आयुष्यात तू आहेस. ज्याप्रमाणे तू मला साथ दिलीस, माझ्या कुटुंबाला प्रेमाने, आई वडिलांना सांभाळून प्रेमाने आपुलकीने सगळ्यांना जपलंस. तू माझ्यासोबत तशी साथ दिलीस, ते अजून ती साथ कायम आहे. तू माझ्या पाठीशी अशीच खंबीर उभी राहिलीस म्हणून आज हे सगळं होऊ शकले. आतापासून आपण आपल्या वेळ देऊन एकत्र प्रेमाने आनंदाने राहू आणि मी आता माझा सगळा वेळ तुझ्यासोबत राहून हे आता आयुष्य जगू. नमस्कार करतो, कारण आज आम्ही जे काही दिवस पाहत आहोत त्यामध्ये स्नाचा वाटा या तिन्ही नेत्यांचा आहे आणि म्हणून या त्रिदेवांना आम्ही या ठिकाणी नतमस्तक होऊन नमस्कार करतोय आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. मित्र, आज श्री पुनाजी गुणा भावना सर्व्हिस 40, त्याचप्रमाणे बापू पांडव
39 वर्ष. त्याचप्रमाणे राजेंद्र धोंडू आंबेकर सर्व्हिस 38 वर्ष. भरत तुकाराम हंटर सर्व्हिस 38 वर्ष. श्री भीमराव सिद्धू सावंत सर्व्हिस 40 वर्ष. अशी प्रदीर्घ सेवा करून ही सर्व आपली मित्रमंडळी या ठिकाणी आपल्या मधुरात सेवानिवृत्त होत आहेत आणि खरोखर एका वेळामध्ये आनंद असतो आहे यासाठी की ते सही सलामत या अवघड उद्योगामध्ये काम करून सुद्धा अगदी व्यवस्थितपणे धकाधकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा काम करून वयाची 40 वर्ष सर्व्हिस पूर्ण करून आज या ठिकाणावरून सेवानिवृत्त होत आहे. आणि त्याचप्रमाणे दुःख यासाठी आहे की आमचे हे सर्व घनिष्ठ मित्र सहकारी या ठिकाणी उद्यापासून आम्हाला त्यांची सेवानिवृत्तीमुळे त्या ठिकाणी सोबत लागेलच असं नाही. कामगारांमध्ये स्नेह ठेवून सर्वांशी मितभाषीपणाने वागणारी, सर्वांना मिळून मिसळून घेणारी, कुणाच्याही सुखामध्ये दुःखामध्ये धावून जाणारी, त्याचप्रमाणे प्रत्येकाला हवाविषयी वाटणारी. आमच्या भारमर साहेबांचा तर विशेष आहे, त्या दिवशी कॅन्टीनला कार्यक्रम होता. अक्षरशः हळव्या मनाने त्यांना रडू कोसळलं. माणसं भावनिक आहे, प्रेम त्यालाच मिळतं जो त्याग करणं जाणतो आणि प्रेम तिथंच असतं जिथं त्याग असतो. उदंड असं आयुष्य दे, त्यांची भरभराट होऊ दे, त्यांना संपन्नता लाभू दे, त्यांचं जीवन आरोग्यपूर्ण होऊ दे. आणि विशेषतः आता ते सेवानिवृत्त होते, त्यांना आर्थिकदृष्ट्या कमतरता कधीच पडणार नाही. इतकी ती मंडळी सज्जन आहेत आणि प्रपंचशील आहे. परंतु त्यांचं आता बालपण चालू आहे. म्हातारपण हे एक प्रकारे बालपणच आहे. त्यामुळं त्यांचं संगोपन करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि एवढंच मी कुटुंबाला सांगेल की त्यांचं संगोपन सेवानिवृत्तीनंतर उत्कृष्टरित्या करा. आणि मी पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्य पाहो जो देवांची तो तेरा प्राणीला सगळे मंडळी ईश्वर निष्ठांची मांडळी अनवरत मंडळी भेटते तयामुळा चला कंठ करूचे चेतना चिंता म्हणचे बोलिले पियुषांचे चंद्रमेघे अवंचन मार्तंड गेता हे सर्वई सदा सज्जन किंबहुना सर्वसुखी पूर्ण तीरती भजिलो आदि पुरुषे अखंडित आणि
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आई मुंदादेवी माते की जय, दोन्ही माते की जय. धन्यवाद. तिथे आज आपल्या वयाच्या 60व्या वर्षी रिटायर होत आहेत सही सलामत. आणि ह्या गोदी मातेची त्यांनी सेवा केलेली आहे. ह्या गोदी मातेची सेवा म्हणजे एक प्रकारे देशाची सुद्धा सेवा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे असेल. आणि ह्या गोदी कामगारांनी आपलं कष्ट केलेले आहेत, दिवस रात्र नोकरी करून त्यांनी आपला संसार सांभाळलेला आहे. आणि जे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ज्या ट्रस्टमधून त्यांना आता ग्रॅज्युटी आणि जे प्रॉव्हिडंट फंडाची जे रक्कम आहे ते मिळणार आहे. जे ग्रॅज्युटी फंड याचा विनियोग योग्य रीतीने करावा, की जेणेकरून ते आपल्या तुमच्या भावी जीवनासाठी आयुष्यभर ते पुरणार आहे. वोटर्सनी एवढी छान गोष्ट केली आहे की श्री बाळासाहेब शेर सुप्रीम मुंबई पोर्ट ट्रस्ट